नवंबर में हम दिसंबर के पैसे देंगे, क्योंकि हमारी नीयत साफ है। हम देने वाले हैं, लेने वाले नहीं। नमस्कार मित्रांनो, मी संदीप रोडे आणि तुम्ही बघत आहात स्मार्ट मराठी. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्व नागरिकांना माहीतच आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी भरपूर महिलांनी अर्ज केलेला आहे. भरपूर महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा झालेले देखील आहे. मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणीसाठी घेऊन आलो आहे आणि त्यांच्यासाठी एक खूप मोठी खुशखबर आहे. खुशखबर अशी आहे की ज्या महिलांना 1500 रुपये भेटत होते किंवा ज्या घरात 2 महिलांना 3000 भेटत होते, त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांना प्रत्येक महिलांना 2100 रुपये भेटणार आहे. तुम्हाला कोणत्या तारखेला खात्यामध्ये 2100 रुपये भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या मोठमोठ्या आणखी काही नवीन घोषणा महायुती सरकारने प्रचारादरम्यान केल्या होत्या त्या आपण या व्हिडिओमधून कव्हर करणार आहे. तर आता भरपूर महिलांनी अर्ज केले होते, काहींचे अर्ज रिजेक्ट झाले होते, भरपूर महिलांचे अर्ज ही पेंडिंग मध्ये आहेत, तर काही महिलांनी अर्ज केलेले नाहीत. तर या रिलेटेड पण आपण नवीन माहिती जाणून घेणार आहोत. अर्ज कसे करायचे ते पण या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, या योजनेसाठी 2100 रुपये महिलांना आता भेटणार आहे. म्हणजेच ज्या महिलांना 1500 भेटत होते त्या महिलांना 2100 रुपये भेटणार आहे. त्याला पात्र व अपात्र महिला कोण राहणार याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला A to Z बघायला मिळणार आहे. तर अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने काही नवीन घोषणा केल्या होत्या. जर शिंदे सरकार परत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ असे म्हटले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका व्हिडिओमध्ये असे पण म्हटले होते की नोव्हेंबर मध्येच डिसेंबरचा हप्ता मिळणार. याबाबत आपण जो काही व्हिडिओ आहे तो बघूया. लाडली बहन योजना के पैसे कोड ऑफ कंडक्ट में नहीं अटकने चाहिए, इसलिए अक्टूबर के पैसे, नवंबर के पैसे भी हमने अक्टूबर में दे दिए। अभी आपको मैं कहता हूँ, नवंबर 20 को चुनाव है, 23 को रिजल्ट है, उसके बाद इसी नवंबर में हम दिसंबर के पैसे देंगे, क्योंकि हमारी नीयत साफ है। हम देने वाले हैं, लेने वाले नहीं। आता सरकार पुन्हा महायुतीचेच आल्यामुळे लाडक्या बहिणी 2100 रुपये कधी भेटतील याची वाट पाहत आहे. म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना असे दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी आणि कामगारांसाठी तसेच महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी काही घोषणा केल्या होत्या, त्या आपण पुढे बघणारच आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 घोषणा कोणत्या केल्या होत्या त्या आपण जाणून घेऊया. नंबर 1, 1500 रुपये ज्या लाडक्या बहिणींना भेटत होत्या त्या आता 2100 रुपये त्याचं मानधन होणार आहे. दुसरा म्हणजे पोलीस दलात 25,000 महिलांची भरती करणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही घोषणा बी खूप महत्वाची झाली होती या प्रचारादरम्यान. तसेच शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये वार्षिक भेटत होते त्यांना आता 15,000 रुपये भेटणार आहे. तसेच नंबर 3 ला प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्याची हमी या सरकारने दिली होती. तसेच 4 नंबरला वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयाची मदत सुद्धा या सरकार करणार आहे. तसेच 5 नंबर, जीवनावश्यक वस्तूंची किमती स्थिर ठेवण्यावर भर देणार आहे. 6 नंबरला राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार आहे. तर 45,000 पांधन रस्ते बांधणार आहे. अंगणवाडी सेविकांना ज्या वर्कर्स आहे, आशा वर्कर्स, यांना 15,000 रुपये वेतन देण्याची हमी सुद्धा सरकारने दिली होती. तसेच वीज बिलात 30% कपात करणार आहे. तर 10व्या नंबरला 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 सादर करणार आहे. तर या सर्व घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकार आल्यानंतर आम्ही हे योजना राबवू असे केल्यामुळेच त्यांचे सरकार आता स्थापन झालेले आहे. या सर्व लाभ महाराष्ट्राचे नागरिक आणि शेतकरी तसेच जे मिडल क्लासचे सर्व नागरिक आहे या योजनेचा लाभ भेटणार आहे. अर्ज कुठं करायचा? सर्वप्रथम मी सांगतो, ज्या लाडक्या बहिणी अर्ज अजून केले नाही त्यांनी आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन तिथे ऑफलाईन अर्ज भरू शकतात. पण काही जागेवरती चालू आहेत तर काही जागे अंगणवाडीमध्ये बंद आहे. तिथे जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागेल. जर चालू असते तर लागणारे डॉक्युमेंट काय ते त्वरित तुम्ही देऊन ठेवा. म्हणजे तुम्हाला येणारा हा जो 6वा हप्ता आहे
तो 2100 रुपये लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी, आणि जे इतर योजनेच्या अंतर्गत लाभ घेणार आहे ते सर्व महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आपण ते सविस्तर बघितलेलं आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपले YouTube चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा.